नमस्कार मित्रांनो. कथेचं नाव आहे नवी पहाट. उन्हाळ्याचे दिवस संपत आले होते आणि मृगाच्या पावसाची आस लागली होती. एसटी बसच्या धुराळ्यातून आणि खडखडाटातून वाट काढत सुधाताई शेवटी आपल्या मूळ गावी म्हणजेच माहेरी पोचल्या. गेल्या 6 महिन्यात त्या गावी येऊ शकल्या नव्हत्या. मन जरा अस्वस्थच होतं. भावाच्या घरावर कोसळलेला दुःखाचा डोंगर त्यांनी लांबूनच पाहिला होता. 6 महिन्यांपूर्वी सुधाताईंचा सख्या पुतण्या साकेत एका अपघातात अचानक निघून गेला. अवघ्या 27व्या वर्षी साकेतचे जाणे संपूर्ण कुटुंबाला हादरा देऊन गेले होते. त्याची तरुण पत्नी शर्वरी लग्नाला नेमके वर्ष झाले होते. ती या ऐन उभ्या आयुष्यात अशी एकटी पडली होती. सुधाताई जुन्या विचारांच्या आणि कडक शिस्तीच्या स्त्री होत्या. धर्मकार्ये, चालीरीती, रूढी परंपरा यांवर त्यांचा गाढ विश्वास होता. त्यांच्या मते दुःख हे दाखवावेच लागते आणि वैधव्य आलेल्या स्त्रीने तर जगापासून, सुखापासून आणि रंगांपासून अलिप्त राहायला हवे, हीच त्यांची लहानपणापासूनची शिकवण होती. बस स्टँडवरून पायी चालत त्या जेव्हा आपल्या जुन्या कौलारू वाड्यासमोर आल्या तेव्हा त्यांच्या मनात साकेतच्या आठवणींनी गर्दी केली होती. घरात पाऊल ठेवताना त्या मनातून तयार झाल्या होत्या. घरात पसरलेला शांततामय शोक, पांढऱ्या कपड्यातील उदास शर्वरी आणि दुःखात बुडालेली भाऊजई आणि भाऊ. त्यांनी वाड्याच्या लाकडी दरवाजा ढकलला. कडीचा नेहमीचा ओळखीचा आवाज झाला. वहिनी, दादा. सुधाताईंनी साद घातली. तशी आतल्या खोलीतून एक तरुणी बाहेर आली. ती शर्वरी होती. सुधाताई तिच्याकडे पाहतच राहिल्या. शर्वरीने फिकट गुलाबी रंगाची स्वच्छ नीटनेटकी साडी नेसली होती. केस व्यवस्थित बांधलेले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या कपाळावर एक छोटी नाजूक तांबडी टिकली शोभत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही कृत्रिम शोकाकुलता नव्हती. उलट सुधाताईंना पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक आपुलकीचे प्रसन्न हास्य उमटले. अहो आत्या, या 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 ना, किती दिवसांनी आल्या तुम्ही. शर्वरीने पुढे होऊन सुधाताईंच्या पाया पडत आनंदाने म्हणाली. सुधाताई मात्र जागीच खिळून उभ्या राहिल्या. त्यांच्या नजरेने शर्वरीच्या कपाळावरील ती टिकली टिपली होती. त्यांच्या कपाळावर लगेच आठ्या पडल्या. डोळ्यात अविश्वास आणि राग एकत्र दाटून आला. शर्वरी, तू डोक्याला टिकली लावली आहेस? सुधाताईंच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. शर्वरीने शांतपणे आपल्या कपाळाला स्पर्श केला. ती हसली आणि म्हणाली, हो आत्या, बसा ना तुम्ही. प्रवासाने थकला असाल. मी तुमची बॅग आतल्या खोलीत ठेवते आणि मस्त आलं घालून चहा करते तुमच्यासाठी. शर्वरी सहजतेने त्यांची जड बॅग उचलून आत निघून गेली. तिचा वावर नेहमीसारखाच उत्साही, घरातील कामात गडलेला आणि जिवंत होता. सुधाताई मात्र उंबरठ्यावरच एखाद्या पुतळ्यासारख्या उभ्या होत्या. त्यांच्या मनातील जुन्या विचारांच्या भिंतींना हा पहिला धक्का बसला होता. सोफ्यावर बसल्यावर सुधाताईंनी संपूर्ण घराचे बारीक निरीक्षण करायला सुरुवात केली. घराच्या बैठकीत साकेतचा एक मोठा फोटो लावलेला होता, पण तिला हार घातलेला नव्हता. उलट त्या फोटोसमोर एक छोटासा दिवा जळत होता आणि साकेत हसरा दिसत होता. घरातील वातावरण गढूळ किंवा उदास नव्हते. एवढ्यात आतून सुनंदाताई बाहेर आल्या. त्या साकेतच्या आई होत्या. एका आईने आपल्या तरुण मुलाला गमावलं होतं, पण सुनंदाताईच्या चेहऱ्यावर एक शांत, प्रौढ आणि संयमी भाव होता. सुधा, कधी आलीस? आधी फोन करायचास ना, दादा स्टेशनवर आला असता न्यायला. सुनंदाताईंनी प्रेमाने विचारपूस केली. असू दे ग, साधेच काम होते. पण वहिनी, मला हे काही समजत नाहीये. सुधाताईंनी आपला संताप दाबण्याचा प्रयत्न करत म्हटले. एवढ्यात शर्वरी वाफाळलेल्या चहाचे कप घेऊन बाहेर आली. तिने अत्यंत प्रेमाने आत्यांच्या हातात चहाचा कप दिला. आत्या, चहा घ्या. चहात साखर बरोबर आहे का सांगा. ठीक आहे, सुधाताई कोरड्या आवाजात म्हणाल्या. चहा पिऊन झाल्यावर सुधाताईंचे भाऊ माधवराव आले. ते शेतातील आणि बँकेतील काही कागदपत्रे घेऊन आले होते. शर्वरी, अगं इकडे ये जरा. माधवरावांनी हाक मारली. हो बाबा, काय झाले? शर्वरी लागलीच पुढे आली. हे बघ, शेताच्या नवीन लीजचे कागदपत्र आले आहेत आणि साकेतच्या नावावर असलेले ते डिझेल इंजिन तुझ्या नावावर ट्रान्सफर करायचे आहे. तू जरा हे फॉर्म्स तपासून सही करशील का? मला यातले बारीक कायदे समजत नाहीत. माधवराव अत्यंत विश्वासाने म्हणाले.
हो बाबा, मी संध्याकाळपर्यंत हे सगळे वाचून काढते आणि काय करायचे ते सांगते. आणि हो, ते बँकेचं काम उद्या करूया. शर्वरीने अगदी अभ्यासू वृत्तीने उत्तर दिले. उत्तम. तू आहेस म्हणून मला या वयात या सगळ्याची काळजी करावी लागत नाही. माधवराव तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. हे सगळे दृश्य पाहून सुधाताईंचा तिळपापड होत होता. एक विधवा मुलगी घरात अशा प्रकारे मोकळेपणाने वावरते, घराचे निर्णय घेते, सासू सासरे तिच्या मताला एवढे महत्त्व देत आहेत आणि सर्वात मुख्य म्हणजे तिने वैधव्याचे कोणतेही पारंपरिक नियम पाळलेले नाहीत. हे सर्व सुधाताईंच्या पारंपरिक मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात होते. दुपारी शर्वरी जेव्हा काही कामानिमित्त शेजारच्या घरात गेली तेव्हा सुधाताईंना राहवले नाही. त्या तडक स्वयंपाकघरात गेल्या, जिथे सुनंदाताई रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या. वहिनी, सुधाताईंचा आवाज चढला होता. मला जरा तुमच्याशी बोलायचे आहे. सुनंदाताईंनी शांतपणे वळून पाहिले. बोल ना सुधा, काय झाले? एवढी चिडली का आहेस? मी चिडणार नाही तर काय करू? वहिनी, हे काय चालले आहे या घरात? मला तर माझं तर डोकंच काम करत नाहीये. सुधाताई हातवारे करत म्हणाल्या. कशाबद्दल बोलत आहेस तू? सुनंदाताईंनी विचारले. कशाबद्दल म्हणजे काय? त्या शर्वरीबद्दल बोलत आहे. 6 महिने झालेत ना साकेतला जाऊन. आणि ती मुलगी कशी वावरतीये घरात? डोक्याला लालभडक टिकली, छान साडी, चेहऱ्यावर हसू, ही कसली लक्षणे आहेत? विधवा स्त्रीने असे राहावे का? सुधाताईंचा संताप स्पष्ट दिसत होता. सुनंदाताईंनी हातातील भाजी बाजूला ठेवली. त्या शांतपणे म्हणाल्या. सुधा, जरा हळू बोल, ती ऐकेल. ऐकू दे ना, माझी इच्छा आहे की तिने सुद्धा ऐकावे. सुधाताई तावातावाने म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या. वहिनी, अहो ती तुमची सून आहे. तिचा नवरा गेलाय. तिने जरा तरी दुःखाचे, संयमाचे भान ठेवायला नको का? पूर्वीच्या काळी विधवा स्त्रिया कशा साध्या राहायच्या, एका कोपऱ्यात राहायच्या. ही तर अगदी घराची मालकीन झाल्यासारखी फिरते. दादा सुद्धा प्रत्येक गोष्टीत तिचा सल्ला घेतो. हे शोभते का आपल्या कुळाला? सुधाताई थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या. आज टिकली लावते, उद्या नवीन कपडे घालेल, हसेल, खिदळेल. आणि उद्या जर तिने दुसरे लग्न करायचा विचार केला तर? लोक काय म्हणतील आपल्या घराण्याबद्दल? तुटलेल्या संसाराचे धिंडवडे काढायचे आहेत का तुम्हाला? विधवा सुनेला तिच्या मर्यादेत ठेवायला हवे. तिला मोकळं रान दिलंय तुम्ही. सुधाताईंचे हे कडक आणि टोचणारे शब्द ऐकूनही सुनंदाताई शांतच राहिल्या. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक अगाध आईपण आणि प्रौढ समंजसपण होतं. सुनंदाताईंनी सुधाताईंचा हात धरला आणि त्यांना शेजारी असलेल्या लाकडी बाकावर बसवले. सुधा, सुनंदाताई अत्यंत मऊ पण ठाम आवाजात म्हणाल्या. तू ज्या नजरेने शर्वरीकडे बघते आहेस, ती नजर जुन्या परंपरेची आहे. पण मी तिच्याकडे एका आईच्या नजरेने बघते. आईच्या नजरेने? हे काय नवीन? वहिनी, ती तुमची सून आहे, लेक नाही. साकेत गेला. सुधा, सुनंदाताईच्या आवाजात क्षणभरासाठी वेदना दाटून आली, पण त्यांनी स्वतःला सावरले. माझा एकुलता एक मुलगा गेला. माझं काळीच पिळवटून निघालं. पण साकेत गेला म्हणून मी या जिवंत मुलीचे आयुष्यही मारून टाकू का? सुधाताई मूठ घट्ट करून ऐकत राहिल्या. सुनंदाताई पुढे म्हणाल्या. साकेतच्या जाण्याने शर्वरीच्या आयुष्यात जो अंधार आलाय, तो आम्ही रोज पाहतो. जेव्हा ती रात्री बंद दाराआड उशीत तोंड लपून रडते, ते मी ऐकले आहे. पण सकाळी उठून ती जेव्हा आमच्या समोर येते, तेव्हा आम्हा म्हाताऱ्या सासू सासऱ्यांचे खचलेले मन सावरण्यासाठी ती चेहऱ्यावर हसू आणते. तिची ती टिकली, तिचे ते हसू, हा तिचा कमकुवतपणा नाही सुद्धा. ती तिची जगण्याची धडपड आहे. आणि आम्ही तिची ती धडपड का हिरावून घ्यावी? पण वहिनी, समाजात काही नियम असतात की नाही? लोक काय म्हणतील? सुधाताईंनी आपला मुद्दा मांडायचा प्रयत्न केला. लोक? सुनंदाताई हसल्या, पण त्या हसण्यात कडू अनुभव होता. लोक साकेत गेल्यावर 2 दिवस आले, वाईट वाटल्याचे नाटक केले आणि निघून गेले. लोक आमच्या रोजच्या दुःखात पाऊल टाकायला येत नाहीत. आणि राहिली गोष्ट मर्यादेची आणि दुसऱ्या लग्नाची, तर सुधा, आज मी तुला अगदी उघडपणे सांगते. सुनंदाताईंनी सुधाताईंच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. मुलाच्या नंतर आम्हाला शर्वरीचाच आधार आहे आणि तिला सुद्धा आमचाच आधार आहे. आणि उद्या जर शर्वरीने तिचे आयुष्य नव्याने सुरू करायचे ठरवले, तिने पुन्हा लग्न करायचा विचार केला,
तर मी आणि तिचे बाबा स्वतः तिचे आईबाप बनून तिचे कन्यादान करू. आम्हाला यात काहीही वावगे किंवा चुकीचे वाटणार नाही. सुधाताई अवाक झाल्या. त्यांना आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. ज्या काळात विधवा पुनर्विवाहावर अजूनही ग्रामीण भागात उघडपणे बोलले जात नव्हते, तिथे त्यांची भाऊजाई स्वतः सुनेच्या दुसऱ्या लग्नाचा पाठिंबा देत होती. वहिनी, तुम्ही काय बोलताय हे कळते का तुम्हाला? घराची परंपरा माणसासाठी असतात सुद्धा, माणूस परंपरेसाठी नसतो. मागे उभे असलेल्या माधवरावांचा गंभीर आवाज आला. माधवराव कधी आत आले होते ते कुणालाच कळले नव्हते. ते पुढे आले आणि सुधाताईंच्या शेजारी बसले. माधवरावांनी सुधाताईंकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एका बापाची कणखरता होती. सुधा, माधवराव म्हणाले, तुला वाटतंय की शर्वरी मर्यादा सोडून वागते? पण मला सांग, साकेतच्या जाण्यानंतर या वाड्याला पुन्हा घरपण कोणी दिले? मी जेव्हा दुःखाने खचून गेलो होतो, शेताकडे जायचे सोडून दिले होते, तेव्हा याच शर्वरीने माझा हात धरून मला बाहेर आणले. तिने मला सांगितले, बाबा, साकेतचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. ही मुलगी माझी सून उरलेलीच नाही, ती आमची मुलगी झाली आहे. दादा पण लोक नावं ठेवतील. सुधाताईंनी शेवटचा प्रयत्न केला. ठेवू दे नावे, माधवराव ठामपणे म्हणाले. जेव्हा साकेत नव्हता तेव्हा ही मुलगी माहेरी जाऊन राहू शकली असती, पण ह्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला सोडून गेली नाही. तिने आमचं दुःख आपले मानले. जर तिने कपाळावर टिकली लावली तर त्यात कोणाचा काय तोटा आहे? ती जिवंत आहे आणि तिला जिवंतपणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर आत्ताच्या काळातही आम्ही तिला त्या जुन्या काळोख्या रूढींमध्ये ढकलणार असू तर साकेतच्या आत्म्याला तरी शांती मिळेल का? साकेतवर तिचे जितके प्रेम होते तितकेच तिला स्वतःचे आयुष्य सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. सुधाताईंना या उत्तरांची अपेक्षा नव्हती. त्यांना वाटले होते की त्यांचे भाऊ आणि भाऊजाई त्यांच्या सुरात सूर मिसळतील आणि शर्वरीला बंधनात ठेवतील. पण इथे तर संपूर्ण चित्रच उलटे होते. सासू आणि सासरे दोघेही आपल्या सुनेच्या पाठीशी ढाल बनून उभे होते. सुधाताईंचा जुनाट विचारसरणीचा अहमपणा दुखावला गेला. त्यांना हे आधुनिक विचार आणि ही मोकळीक अजिबात पटत नव्हती. ठीक आहे दादा, सुधाताई नाराजीने उठून उभ्या राहिल्या. तुमचे घर, तुमचे विचार, मला यात जास्त बोलायचा अधिकार नाही. पण मला हे काही पटत नाहीये. मला इथे एक काम आहे, ते झाले की मी निघते उद्याच. सुधा, थांब ना, 2 दिवस राहा ना अजून, सुनंदाताईंनी विनवले. नको, मला या वातावरणात गुदमरल्यासारखे वाटते. मी माझी बॅग घेते आणि उद्या दुपारच्या बसनेच परत जाते, सुधाताईंनी कडक शब्दात सांगितले. दुसऱ्या दिवशी सुधाताईंनी आपली बॅग उचलली. शर्वरी त्यांना थांबवण्यासाठी पुढे आली. आत्या, काही चुकले का माझे? तुम्ही चहा पाणी करून व्यवस्थित जा ना. सुधाताईंनी शर्वरीकडे एक थंड कटाक्ष टाकला. काहीही उत्तर न देता त्या वळून वाड्याच्या बाहेर पडल्या. त्यांच्या मनात रागाची आणि अविश्वासाची भिंत अजूनही कायम होती. सुधाताई निघून गेल्यावर अंगणात एक शांतता पसरली. शर्वरी उभी होती. तिच्या डोळ्यातून नकळत 2 अश्रू घसरले. तिने काल आत्या आणि सासू सासऱ्यांमध्ये झालेला तो संवाद बाहेरून ऐकला होता. तिला आठवत होते, जेव्हा साकेत गेला होता तेव्हा तिला वाटले होते की तिचे आयुष्य आता संपले. तिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. पण तिचे सासू आणि सासरे तिच्या खोलीत आले होते. त्यांनी तिचे हात हातात घेतले होते आणि म्हणाले होते, बाळा, साकेत गेला म्हणून तुझे जगणे संपत नाही. तू आमची मुलगी आहेस. तू हसलीस तरच या घरात आनंद वाटेल. आज जेव्हा आत्यांनी तिच्या अस्तित्वावर, तिच्या टिकलीवर आणि तिच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तेव्हा तिच्या सासू सासऱ्यांनी ज्या ठामपणे तिची बाजू घेतली त्याने शर्वरीचे हृदय भरून आले होते. ती हळूच पुढे आली आणि तिने सुनंदाताईंना घट्ट मिठी मारली. आई, शर्वरीला पुढे बोलता येत नव्हते. तिचा गळा आवळला होता. सुनंदाताईंनी तिला जवळ घेतले आणि तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. अगं वेडे, रडतेस का? सुधाचे विचार जुने आहेत. तिला जे वाटले ते ती बोलली, पण तू मनात काही आणू नकोस. माधवरावही जवळ आले आणि शर्वरीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, शर्वरी, या जगात लोक काय म्हणतात याला महत्त्व द्यायचे नसते. तू आमचे अस्तित्व आहेस. तुझा स्वाभिमान आणि तुझा आनंद हेच आमचे ध्येय आहे. तू कधीही स्वतःला एकटे किंवा अपराधी समजू नकोस.
शर्वरीने सासू सासऱ्यांकडे पाहिले. तिच्या डोळ्यातील अश्रू आता दुःखाचे नव्हते, तर कृतज्ञतेचे आणि अभिमानाचे होते. या कलंकित आणि जुनाट रूढींनी भरलेल्या समाजात तिला असे सासू सासरे मिळाले होते जे तिचे रक्षक बनून उभे होते. तिने आपले अश्रू पुसले. कपाळावरील ती छोटी तांबडी टिकली अजूनही चमकत होती. शोक आणि वैधव्याच्या अंधारावर मात करणाऱ्या एका नव्या पहाटेच्या आशेसारखी. शर्वरी पुन्हा एकदा हसली. ती आत गेली आणि साकेतच्या फोटोसमोरील दिवा नीट केला. तिने मनातल्या मनात म्हटले, साकेत, तू जिथे कुठे असशील तिथे खुश राहशील, कारण तुझी शर्वरी एकटी नाही आणि ती कधीही हार मानणार नाही. घराच्या अंगणातील फुले वाऱ्याने हलत होती आणि वाड्याच्या भिंतीवर एक नवी प्रकाशमय सकाळ पसरत होती. गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.